हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका जय महापुरुषांनी ब्रह्मज्ञान पूजा मूलम गुरुरपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सद्गुरु माता सुदीक्षा रविंदर हरदेव जी महाराज की जय। प्रेमी आदरणीय संतजन हो, प्रेमाने बोलूया। धन्यकार जी। सद्गुरु माता सुदीक्षाजींच्या असीम कृपेने आज या शिरढोण नगरीमध्ये तुम्हा सर्व साधू संत महापुरुषांचं दर्शन घेण्याचा सुअवसर प्राप्त झाला। आमचे आदरणीय महात्मा तुकाराम पाटीलजी हे आपल्या शासकीय सेवेतून सत्संगची सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्या निमित्ताने त्यांनी हा एवढा मोठा प्रयास केलेला आहे। या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले सर्व वंदनीय सन्माननीय संतजन, गावातले प्रतिष्ठित नागरिक, निरंकारी मिशनचे सत्संगची काही असे महान विभूती या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांच्या चरणावर हे दास करवत प्रार्थना करतोय, नतमस्तक करतोय, प्रेमाने बोलूया। मगाच्यापासून तुम्ही आम्ही एकच विषय ऐकत आहे। प्रत्येकाने आपापल्या शब्दांच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून तोच एक सुंदर उपदेश देण्याचा प्रयत्न केला। प्रत्येकानं समजवण्याचा प्रयत्न केला आणि समजावून तो शकतो ज्याला ती गोष्ट स्वतःला समजलेली आहे। जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी,
ही वचनं अनेक वर्षांपासून आपण ऐकत आलेलो आहे. अशी कोणती गरज आहे, असा कोणता भाव अंतःकरणामध्ये येत असेल जेणेकरून असं वाटतं की जगाचं कल्याण व्हावं? का स्वतःच सगळं खर्च करतोय, आयुष्य खर्च करतोय, धडपडतोय कशासाठी? इतरांना ते सुख प्राप्त व्हावं, इतरांच्या जीवनामध्ये तो आनंद प्राप्त व्हावा. हा फक्त जगाच्या पाठीवरती संतांचा स्वभाव आहे. आपल्या पुढे कुणीतरी जायला पाहिजे हे बाकी कुणाला वाटत नाही. जगामध्ये दोघांनाच वाटते, एक आपले आई वडील असतात आणि दुसरे असतात ते संत गुरु. बाकी सगळ्यांना असं वाटतं की माझ्या एक पायरी खालीच असायला पाहिजे, पण हे संतच आहेत सत्संगाची, ज्यांना असं वाटतं की ही ज्ञानाची पताका प्रत्येकापर्यंत गेली पाहिजे. जे ज्ञान आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे, ज्याची चर्चा जगामध्ये सुरू आहे, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणलेलं आहे, ज्याला आत्मज्ञान म्हणलेलं आहे, त्याचं वर्णन 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणामध्ये सगळीकडे करून ठेवलेलं आहे. जगामध्ये याच्यापेक्षा जास्त चर्चा कशाच वरती झालेली नाहीये. परमात्मा याच्यापेक्षा दुसरा विषय जगामध्ये एवढ्या विस्तृतपणे कुणीच मांडला नाहीये. सगळ्यात जास्त चिंतन त्याच विषयावरती झालेलं आहे. पण शोकांतिका ही आहे सत्संगाची, शब्द अनुभवात बदलले नाहीत. शब्द जोपर्यंत अनुभवामध्ये येणार नाहीये, तर अनुभवाची जोपर्यंत सत्संगाची प्रचिती होणार नाहीये, तोपर्यंत तो अनुभव येत नाही जो संतांनी सांगितला, जेथे जातो तेथे तू माझ्या संगात. गावात जर सत्संगाची लाईट नसली, अंधार 1-2 किलोमीटर जरी जायचं असलं ना, लाईट नसली, हातामध्ये टॉर्च नसली ना, अंतःकरणामध्ये धस होऊन जात. आणि चर्चा काय आहे? देव अंग संग आहे. अरे माहित सगळं आहे, वाचलेलं सगळं आहे, सगळ्या ग्रंथांमध्ये हेच लिहून ठेवलेलं आहे, पण जोपर्यंत पूर्ण सद्गुरूंच्या कृपेशिवाय त्याची अनुभूती होत नाही, प्राप्ती होत नाही, तोपर्यंत वाचलेलं कळत नाही, अनुभवायला येत नाही. ज्ञानोबा या ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये सुंदर समजवतात, म्हणून भाग्य हे सानुकूळ झालिया केले उद्यम सदा सफळ, म्हणून श्रुताधिक सकळ. काय सांगितलं की म्हटले एखाद्याचं भाग्य फळाला आलं, त्यानं ज्याच्यात हात घालेल त्याचं सोनं. एवढं त्याचं भाग्य उदयाला आलेलं आहे, एवढं उफाळून आलेलं आहे ना, म्हटले त्यानं जसं ज्याला हात लावेल तसं सोनं. माती आपण म्हणतो ना, हातात माती धरली की सोनं. केली या सगळं ज्या काही उद्योगामध्ये तो हात घालेल, कशामध्ये त्याचं सोनं होतं. तसं म्हणले श्रुताधिक सकळ, गुरु कृपा साच, जो आजच्या सत्संगाचा विषय आहे. ऐकलं आजपर्यंत खूप, हो सांगितलं पण खूप, वाचलं पण खूप, पण जोपर्यंत गुरु कृपा साच, जिथं गुरुची कृपा हा शिक्का लागत नाही ना, म्हटले वाचलेला अनुभवात येत निरंकारी मिशन. आज तुम्हाला ती गुरु कृपा, कारण सत्संगाची कोणतंही काम असलं ना, त्याच्यावर मोहर लावली जाते, मोहर शिक्का. जोपर्यंत तो शिक्का पडत नाही ना, त्या कागदाला किंमत राहत नाहीये. म्हणून परमार्थ सुद्धा ज्या दिशेने आपण करत आहात, ज्या मार्गाने आपण जात आहात, तोपर्यंत ज्या परमार्थावर गुरु कृपेची मोहर लागत नाहीये. म्हणूनच सांगितलं की मोक्ष मूलम गुरु कृपा. हा विषय सत्संग आत्मचिंतनाचा आहे, हा कर्मसाध्य विषय नाही आहे, कृपासाध्य विषय आहे. म्हणून एवढ्या तळमळते ना, म्हणून एवढ्या सत्संगाचे दुरून दुरून महात्मे आलेले आहेत, आवाज येतात. कशासाठी? काय त्यांची चाललेलं आहे सत्संगाची, काय करत चाललेली आहे? जे सुख आज मला मिळालं, लोक ते वाटायला पाहत नाही. सांसारिक सुखांचा जर विचार केला ना, एखाद्याच्या घरामध्ये जर एखादं सुख प्राप्त झालं, तर ते दुसरं कुणालाच नको अशी त्याची इच्छा असते. एखाद्या स्त्रीला जर एखाद्या तिच्या नवऱ्यानं जर 2-4 तोळ्याचा एखादा नेकलेस किंवा एखादं घंटन आणलं ना, तिची अशी इच्छा असते की माझ्यासारखं घंटन जगात कुणाला असता कामा. 1000 रुपयाची साडी नवरा आणतो महाराज, पण स्त्रीची इच्छा काय असते? माझ्यासारखी साडी. अरे मग ह्याच संसारातले हे लोक तिथं बसलेले, याच धर्तीवरती जन्माला आलेले संत आहेत, जे काय म्हणतात, अरे जे आम्हाला प्राप्त झालं ना, ते सगळ्यांपर्यंत जायला पाहिजे अशी कोणती वृत्ती अंतःकरणामध्ये आलेली आहे. असं काय बदल झालेला आहे? काय बदलतोय सद्गुरु? ना कुणाची धर्म बदलला, जात बदलली, पात बदलली, पंथ बदलला. नाही महाराज, गुरु हे बदलायला आलेलाच नाहीये. मुळात गुरु ते बदलायला आलेला आहे जो अंतःकरणामध्ये आहे. शुद्ध परमात्म्याचं ज्ञान दिल्यानंतर माणसाची अवस्था काय होते? अरे हा जन्माला जेव्हा आला तेव्हा शुद्ध होता, परमात्म्याचं रूप होता, स्वरूप होता, तत्वरूपाने परमात्माच होता. पण बाहेरची अशुद्धी एवढी लागली ना त्याच्यामध्ये की सत्संगाची मूळ जो परमात्म्याचं तत्व घेऊन जन्माला आलता ना, ते मात्र बाजूला राहिला आणि बाकीच्या गोष्टी मोठ्या व्हायला लागल्या.
मी या जातीचा, मी त्या धर्माचा, मी त्या पंथाचा, मी अमुक ह्या कुणा जन्माला आलो, एवढा श्रीमंत, गरीब, गोरा, पांढरा, काळा, जे 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 काय असेल ते एवढी त्याची लिस्ट म्हणली ना महाराज. तत्वरूपानं जे जाणणं होतं ना, अरे खरा तू कोण आहेस, याच्यापासून माणूस दूर गेला. सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत, सहजतेमध्ये सगळं अवेलेबल आहे. मग माणसाला या ज्ञानाची आवश्यकता काय आहे? आज सत्संगाची कुणाला चालून फिरायची गरज नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे. आज कुणाला सत्संगाची दुसरीकडे कुठं जायचं, सगळी साधनं पडून आहे. मग एवढं सगळं सुख साधनं भोगत असताना मग ज्ञान तुमचा सत्संग पाहिजेच कशाला? सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. याचं उत्तर देताना माऊली महावैष्णव ज्ञानेश्वरी मध्ये सुंदर म्हणतात माते नेनता भजन ते वायाची गा आणि आण, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष होवावे. अरे तू कर्म तर करतोय, फार चांगलं वागतोय, सगळं ठीक आहे म्हणले. माते नेनता भजन, मला न जाणता केलेलं कोणतंही काम वायाची गा आणि आण. वाया हा शब्द समजतो आपल्याला, वाया कशाला म्हणतात ते. माते नेनता भजन ते वायाची गा आणि आण, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष होय. म्हणून हा अट्टास आहे. अरे जे ज्ञान, जे कर्म तुम्ही करत असाल, ज्याला तुम्ही भक्ती म्हणताय, ज्याला तुम्ही उपासना म्हणताय, ज्याला तुम्ही ध्यान म्हणताय, ज्याही कर्माला तुम्ही भक्ती हे नाव दिलेलं आहे महाराज, ज्ञानोबराय समजवतात त्याला निर्दोष ज्ञानाचे डोळे पाहिजे, तरच तो परमार्थ तुम्हाला पूर्णत्वापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि ते करण्यासाठी सद्गुरू आलेले आहेत महाराज. मगाशी माळी महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं ज्ञानोबरायांचं. ज्ञानोबरायांचं प्रमाण देताना त्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वरांनी सद्गुरूला परिसाची उपमा दिलेली आहे. सद्गुरूला कशाची उपमा दिलेली आहे? वसंताची उपमा दिलेली आहे. सांगत होते महात्मा. ज्ञानोबराय त्याच्या पुढे जाऊन सांगतात महाराज म्हणले, परिसाचाही एक आपला ड्रॉबॅक आहे, वसंताचाही आपला एक ड्रॉबॅक आहे. जर रोपट छोटा असलं ना, कितीही वसंत येऊ दे, झाड फळ लागते काय? लागते. अरे मग त्या सद्गुरूला वसंत कसं काय म्हणतात? जर आंब्याचं छोटं रोपट असलं आणि तिथं आता वसंत ऋतू आलेला आहे, त्या छोट्या रोपट्याला आंबा लागतो का? मोहर येतो का? ज्ञानोबराय म्हणले म्हणून त्याला वसंताची उपमा लागत. परिसाची देऊन पाहिली संतांनी, त्याच्या पुढे जाऊन परिसाची उपमा देऊन पाहू म्हटले. पण परिसाचा एक दोष आहे, परीस लोखंडाला सोनं करतं, लोखंडाला दुसरा परीस बनवत सद्गुरू ते नाही आहेत. आपण सारी करीती तत्काळ नाही, काळ वेळ तयार लागे. म्हणजे हे सद्गुरू वसंत नाही आहेत, पारस नाही आहेत. सद्गुरू काय आहे? कैवल्य कलसाची दाना, जो देखे लहान, जो कुणालाही पाहत नाही, कैवल्य ज्याला मोक्ष म्हणलेला आहे, कैवल्य कनकाची दाना, जो कळसे थोरसाना दृष्ट्याच्या दर्शना पाळाव जो. म्हणजे सद्गुरू तो कृपाळू आहे म्हटले, जिथं कुणाची जात धर्म पंथ हे तर पाहतच नाही, लहान आणि मोठा सुद्धा पाहत नाही म्हणले. त्या सद्गुरू सगळ्यांच्या वरती आहे, सद्गुरू सगळ्यांचा राजा आहे म्हटले. असा माझा सद्गुरू आहे. आज त्या सद्गुरूच्या ज्ञानाची आवश्यकता आहे, त्या सद्गुरूच्या पूर्ण ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये हे ज्ञान नसेल ना, बाकी सगळे ज्ञान आहे ना, पोट भरायची विद्या आहे. संत महापुरुषांनी समजवलेलं आहे. बाकी सगळं गीतेचा तुम्ही सगळ्यात जरी दाखला पाहिला, गीतेमध्ये फक्त आणि फक्त ब्रह्मज्ञानालाच ज्ञान म्हणलेलं आहे, बाकी सगळं विज्ञान म्हणलेलं आहे. प्रेमाने बोला. ज्याला ब्रह्म विद्या म्हणलेलं आहे ते एकच ज्ञान आहे, बाकी सगळे पोट भरायची साधनं आहेत. आणि म्हणून सत्संगाची जे जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे ते सगळी साधनं असायलाच पाहिजे. पण ज्याच्यानं जीवनाचं कल्याण होणार आहे ते ब्रह्मज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे. जिथं आपला विषय आहे, आपल्याकडे भौतिकतेची ज्ञान आहेत, आपल्याकडे विज्ञानाची ज्ञान आहेत, आणि त्याच्या जीवावरती माणसाला असं वाटतं ना की मी फार हुशार आहे, मी फार मला विद्वत्ता आहे. हीच गोष्ट अर्जुनाची झाली ना. अर्जुन म्हणला जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर मी आहे, गुरु द्रोणाचा शिष्य आहे म्हटले मी. अरे मी पाण्यामध्ये खाली पाहून वरती माशाचा डोळा भेटला, एवढा धनुर्धर असणारा मी आहे. आणि तेव्हा भगवंत अर्जुनाची समजूत काढतात, अर्जुना जात्यांधा लागले पिसे. काय म्हणतात? जात्यांधा लागले पिसे, ते सैरावैरा झाले जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. जन्मताच आंधळ, जात्यांधा कशाला म्हणतात? जन्मताच आंधळ, त्यात त्याला लागलं वेड. आणि मग जन्मताच जे आंधळ आहे त्याला वेड लागल्यावर ते कसं सैरावैरा पळतं की नाही म्हणले. अर्जुना तुझी अवस्था ती आहे म्हणले. अरे ज्या ज्ञानाला तू समजतोय सर्वश्रेष्ठ आहे, अरे तो ज्ञानाचा विषयच नाहीये. 7व्या अध्यायाच्या नमनाच्या ओव्या काढून पहा, ज्ञानोबराय किती सुंदर समजवतात. ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैसे तिरी नाव ना चले टेकली सांगते. ज्या दिवशी ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार होतो ना, सद्गुरूंच्या कृपेने हे ज्ञान जीवनामध्ये येतं ना, जाणीव संपून जाते महाराज.
ज्याप्रमाणे गंज एखाद्या गंजलेल्या बंगारावरती हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं जातं ना, गंज आपोआप बाजूला सरकून जातो. वाळलेलं झाड असतं ना, जेव्हा झाड वाळून जातं त्याला पाणी पुरवठा बंद होतो ना, झाडाची साल आपोआप निघून जाते. तसं म्हणजे ज्या क्षणाला ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार होईल ना अर्जुना, त्याच क्षणी जाणीव संपून जाते. म्हणजे हा ब्रह्मज्ञान हा विषय आहे. ब्रह्मज्ञान त्याचं नाव आहे अर्जुना. म्हणले जाणीव जिथं संपणार आहे, मी कोण आहे काय आहे हे सगळं ज्या ठिकाणी थांबणार आहे ना, ते ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार त्याला म्हणलं. जाणीव जे खरे निघे विचार मागून पाऊली निघे आणि कर्तू आहे मी निघे अंगी दयाच्या अर्जुन दया नाव ज्ञान हे प्रपंच ते विज्ञान सत्य बुद्धी ते अज्ञान ही जाण. परमार्था जाणीव सुटल्याशिवायचा विषयच नाहीये, तर्काचा वितर्काचा विषय नाहीये. माणसाला असं वाटतं की मी तर्काने परमात्म्याची प्राप्ती करीन, माणसाला असं वाटतं की मी मानतोय म्हणून परमात्मा तसा असेल, हा त्याचा विषय नाहीये. अज्ञान अवघे हरपे विज्ञान विशेष करपे, मग ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. स्वरूपाची प्राप्ती होणं त्याला ज्ञान म्हणलेले संतांनी. त्याच्यापेक्षा पलीकडे दुसरं कोणतं ज्ञान असू शकत नाही. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे. सद्गुरू बाबा हरदेव सिंह महाराज म्हटले, विथ द हेल्प ऑफ सायन्स वी रीच इनटू द स्पेस बट अनेबल टू मेक स्पेस इन समवन्स हार्ट. विज्ञानाच्या जोरावरती माणसाने एवढी प्रगती केली म्हणजे की माणूस अंतराळामध्ये पोहोचला, मंगळयान केलं, चंद्रयान केलं, आता सूर्यावर पण जातील, पण एखाद्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं त्याला जमलं काय? विज्ञानाने प्रगती साध्य केलेली आहे. मला सांगा ना, घड्याळाचा शोध कधी लागलेला आहे? घड्याळाचा शोध कधी लागला? गुगलवरती टाकून पहा संस्थेची. गुगल तुम्हाला 1565 चा कालावधी दाखवणार, पण माऊलींनी 12व्या शतकामध्ये ओव्या लिहून ठेवलेले. हे सगळे सात्संगाची पोट भरायच्या विद्या. त्या परमात्म्याला सात्संगाची ऑप्शन नाहीये. परमार्थ करावाच लागेल. जसं ताट वाढलेलं असतं, त्याच्यात लोणचं आहे, पापड आहे, मीठ आहे वगैरे वगैरे. लोणच्यानं पापडानं पोट भरत नाही महाराज, त्याच्यासाठी जेवण लागतं, ज्याला आपण मेन कोर्स म्हणतो. ते मेन कोर्स जो आहे ना, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. ब्रह्मज्ञान. आणि हीच गोष्ट संजय धृतराष्ट्राला समजवतोय. धृतराष्ट्र काय हुशार नव्हता? धृतराष्ट्राला काय समजत नव्हतं? अरे ज्ञानी होता तो सुद्धा, त्यालाही ज्ञान झालं होतं, पण सात्संगाची मायेचा पडदा एवढा बसला होता ना, त्याचं मन मानायला तयार नाहीये. शोकांतिक आहे. संजय समजवते धृतराष्ट्राला, अहो पहा म्हणले, मला ही दृष्टी प्राप्त झालेली आहे, मी तुम्हाला सांगतोय, जाग व्हा. धृतराष्ट्राची ऐकायची मनस्थिती नाहीये. समजवतोय संजय. कोण समजवतोय? जो घोड्याचा खरारा करणारा माणूस आहे, ज्याचा अधिकार क्षुल्लक आहे, जो अतिशय क्षुल्लक आहे. घोड्यांचा देखभाल करणारा एक सामान्य नोकर राजाला शिकवतोय देवा. कशामुळे? ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार, ती दृष्टी प्राप्त झाल्यामुळं. आणि काय समजवतोय देवा? धृतराष्ट्राला म्हणते, महाराज हे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला जी घातले नारायणे, पर सहज अवसरे पाहुणे पातलो आम्ही. अरे म्हणले देवा, जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्याला फार तहान भूक लागलेली असायची, पायात चप्पल नाही, तो चालत चाललाय आणि अचानक सात्संगाची त्याला कुठं रस्त्यामध्ये एखादा पाटलाचा वाडा भेटावा, पाणी मिळेल का म्हणून त्या वाड्याचा दरवाजा ठोठवला आणि आत दार उघडलं पाटलानं आणि त्यांना आत बोलवलं आणि पाटलाच्या घरामध्ये त्याचा जावई आला होता. प्रेमाने बोला. आता हे वाटसरू घरामध्ये आलेले आहेत. पंगत 5 पक्वानाचं जेवण वाढलेलं होतं. कुणासाठी? जावयासाठी. हे सहज पाणी मिळेल का म्हणून तिथे आले होते. हो, पाटलानं म्हणल्यावर पाणी काय मागता, या आणि 5 पक्वानाच्या पंगतीत जेवायला बसा. संजय धृतराष्ट्राला ते समजवतोय, हे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाने घातले नारायणे, ते अवसरे पाहुणे पातळा. अरे हे ज्ञान जे आहे ना, साक्षात्कार, हे तुमचा माझा अधिकारच नाही, हे गुरुने कृपा केलेली आहे. कोणत्या भ्रमामध्ये आपण सात्संगाची? स्वतःच्या सामर्थ्यावरती परमात्म्याला प्राप्त करणारी जगामध्ये कुठलीही सत्ता नाही आहे. जगामध्ये असं कुणीच झालेलं नाही ज्यांनी स्वतःच्या जीवावरती परमात्म्याची प्राप्ती केली. प्रत्येकाने सात्संगाची साकार सद्गुरूंचा, पूर्ण मनुष्याच्या देहामध्ये आलेल्या सद्गुरूंचाच आधार घेतलेला आहे. त्याच्याशिवाय ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही. त्या तर्कानं तो प्राप्त होणार नाहीये. संजय समजवतोय, त्या पंक्तीला आपण बसलोय सहज. आज आपली अवस्था तीच आहे. असा कोणता अधिकार आहे, अशी कोणती आपली सामर्थ्य आहे सात्संगाची, कोणतं ज्ञान आहे? काहीच नाहीये. शून्य शून्य शून्य. याच्याही खाली काय असेल ना, आपण ते आहोत, पण गुरुनं कृपा केलेली आहे. जापून ठेवी अवगुण सारे गुरु, आपल्या भक्तांचे अति कष्ट आणि कठीण प्रसंगी कृपा छत्र लाभाय गुरुचे. मान बढाई देणारा हा भक्ताची स्तुती गातो, आपल्या नावाला जपून धैर्य सेवकांना देतो. मालक आपल्या भक्तजनाच्या इब्रतीचं रक्षण करतो. महाराज करता करता हा परमात्म्याचा का विसर पडावा माणसाला? काय या गोष्टीचा विसर पडावा? फक्त याच्याच मध्ये आपलं स्वतःच
वर्षाचं शहाणपण, मला येतंय, मी हे आहे ते आहे ते आहे. अरे नाही म्हणले, वाया मरत आहे म्हणले आपण. अर्जुनाने कबुली दिलेली 11 गादी काढून पहा, किती सुंदर साधण्याचे हा विश्वरूप दर्शनाचा योग आहे. अर्जुन काय म्हणतोय, जे किरडूपरी कापडाचे परी लहरी येत होती असाचे, ऐसे वायावरती जीवाचे श्रेय तुवा घेतले. अरे भगवंता म्हणले किरडू, किरडू समजते ना, आपल्या इकडचा शब्द आहे. किरडू परी कापडाचे लहरी येत होती असाचे. रात्रीचा एखादा कुणीतरी उठलेला आहे आणि दरवाजाच्या बाहेर कापडाच्या दोऱ्याची बनवलेली वळकट पडलेली आहे, त्याच्यावरती चुकून पाय पडला. किरडूपरी कापडाचे लहरी येत होती असाचे, पण पाय पडलाय, अंधार आहे, पायाखाली काहीतरी एवढं जाणवलं आणि मग साधण्याची त्या दोरीचा त्याला साप दिसला आणि खरी विषबाधा व्हायला लागली. साप चावलाय का, पण विषबाधा खरी आहे ना. कशामुळं, किरडूपरी कापडाचे लहरी येत होती असाचे, ऐसे वायावरती जीवाचे श्रेय तुवा घेतले. अरे म्हणले भगवंत, असं मी फुकटच मरत होतो म्हणले, मला तू वाचवलेला आहेस. काय अर्जुनाचे शब्द आहेत पहा तुम्ही. आपलं तेच होतं महाराज, या सगळ्या अभिमानाचा डोंगर एवढा झाला होता ना, परमात्म्यापर्यंत पोहोचायचं विसरून गेलो होतो. पुढे कबूल देतोय अर्जुन, दुराग्रह हिरण्याक्षे, माझी बुद्धी वसुंधरा सुधली काखे, मोहार्ण वाक्षे निवगुणी गेला, ते तर तुझिया गोसावीपणे, एक वेळ बुद्धीची ठाया येणे, ते तर दुसरे वरा होणे पडले तुझं. दुसरा उपमा तिथं साधसंगती सद्गुरू काय करतो याचं साधसंगती उत्तर अर्जुन या ठिकाणी देतोय. काय म्हणतोय, दुराग्रह हिरण्याक्ष. दुराग्रह कशाला म्हणतात माहितीये का, एखाद्याने कुणी डोकं जरी फोडलं समजून सांगायसाठी तरी त्याचं ऐकायचं. काही काही शिक्षक रिटायर झाले, पण त्यांच्या मुलांनी त्यांचा एक शब्द ऐकला. आई वडिलांनी किती सांगून 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 दमले, शेवटी मिलिटरी हायस्कूल मध्ये नेऊन घातलं. महाराज पोरं ऐकायला तयार. स्वतःच खरं करण्याची जी वृत्ती असते ना, नॉलेज काहीच नसतं, ज्ञान काहीच नसतं, तरी सुद्धा माझंच खरं आहे, ही जी वृत्ती आहे ना, त्याला काय म्हणतात, दुराग्रह. अर्जुन काय म्हणतोय, दुराग्रह हिरण्याक्षे. पुराणामध्ये एक कथा आलेली आहे की हिरण्याक्ष नावाचा एक राक्षस होता. त्यानं काय केलं, सगळी पृथ्वी घेतली, आपल्या बगलेत दाबली आणि समुद्रामध्ये जाऊन लपून बसला. आणि मग भगवंताला तिथं वराह अवतार घेतला आणि त्या पृथ्वीला बाहेर काढलं. हे पुराण. अर्जुन सांगतोय, देवा तसं दुराग्रह नावाच्या राक्षसानं माझी बुद्धी वसुंधरा सुधली काके, म्हणजे माझ्या बुद्धीला असं काकेत पकडलं म्हटले आणि कुठं जाऊन बसला, मोहार्ण गवाक्षे निघून गेला, मोहाच्या सागरामध्ये जाऊन बसला म्हणले. आणि एकदा मोहामध्ये माणूस अडकला ना, तुम्ही समोर काहीही सांगा, त्याच्या चित्तात दुसरा कोणताही विषय येऊ शकत. तेच तुझिया गोसावीपणे. महाराज गुरु काय करतोय पहा, तेच तुझिया गोसावीपणे, माझ्या बुद्धीशी एक वेळ ठाया येणे, तेच दुसरे वराह होणे लागे तुझं. म्हणजे तू माझ्यासाठी दुसऱ्यांदा वराह अवतार घेतलास. हे सद्गुरूंचं करणं आहे महाराज, हे सद्गुरूंचं करणं आहे. त्याचं कोण कुणासाठी काय करतंय. सद्गुरूंनी 1% जरी कट ऑफ लावला ना, 1%, आता 10वी 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत, बरोबर नाही, मुलांना 99%, 100%, 105% मार्क पडलेले आहेत. सद्गुरू म्हणतात की 1% जरी त्यातला कट ऑफ लागला ना, हे सगळं पंडाल रिकामं दिसेल महाराज. का, कारण मनुष्य अवगुणाचा पुतळा आहे. हा गुरु कृपेचा मार्ग आहे, कृपा साध्य मार्ग आहे. आणि म्हणून साधने अर्जुनाला समजवतोय, अर्जुना ह्या साक्षात्कार करून घे. हे ब्रह्मज्ञान आहे, तत्वरूपाने परमात्मा. जो देव आहे स्वतः सांगतोय तरी त्याच्या मनामध्ये शंका आहे. हो, माणसानं सांगितलेलं न ऐकलं सोडून द्या. देव सांगतोय, देव अर्जुनाला तत्वरूपाने मी असा आहे, तरी ऐकायला तयार नाही. आणि मग सत्संगी जेव्हा ब्रह्मज्ञानाचा तो साक्षात्कार झाला ना, निरंकारी मिशन आज तेच करायला आलेला आहे, ज्याला अनुग्रह म्हणतात. अनुग्रह जेव्हा तो अनुग्रह झाला ना जीवनामध्ये, अर्जुनाच्या जीवनामध्ये जेव्हा कृष्णाने तो अनुग्रह केला ना, आणि तेव्हा काय म्हणतोय अर्जुन माहितीये का, तेव्हा काय म्हणतोय, जेव्हा परमात्म्याची प्राप्ती नव्हती तोपर्यंत 3.5 हाताच्या देहाला कृष्ण म्हणणारा अर्जुन, जेव्हा ही प्राप्ती झाली तेव्हा काय म्हणतोय, पाहता कीर प्रतिभासे, येठ नवलाव काय असे, न पाहताही दिसे तो जाई का. काय म्हणतोय, अरे भगवंताला पाहायला गेल्यानंतर तो दिसेल, यात काय नवल आहे म्हटले. देवाला बघायला गेल्यानंतर तो दिसणं याच्यामध्ये नवल नाही. पाहता कीर प्रतिभासे, येठ नवलाव काय असे, न पाहताही दिसे तो जाई का. अरे त्याला पाहायचंही नाही म्हणलं तरी डोळ्यासमोर तोच उभा राहतो ना, त्याला परमात्मा म्हणतात. आणि हे कधी झालं, तैसे अनुग्रहाचे करणे, पालखाचे पाहणे आणि न पाहणे, तया सकट नारायण व्यापून घेतले. म्हणले पार्थ आणि भगवंत वेगळे राहिलेच नाही. कधी, अनुग्रह
निरंकारी मिशन आज तुम्हाला तो अनुग्रह द्यायला आलेला आहे. आज आमचे राष्ट्रीय कीर्तनकार महात्मा डोंगरेजी महाराज ज्ञानप्रचारक तोच निरंकारी मिशनचा अनुग्रह द्यायला आलेला आहे. मनामधल्या सगळ्या शंका जे पण काय असेल तर्क वितर्क मांडा महाराज, कारण जोपर्यंत शंकेची लंका दहन होत नाही ना, मनात रामाचं राज्य स्थापन होत, ही शंका पहिले मिटवा. ही शंका मिटायलाच पाहिजे महाराज, कारण देवाची इच्छा तीच आहे, भगवंताची इच्छा तीच आहे, गुरुची इच्छा तीच आहे की माझ्या लेकरांचं कल्याण व्हावं. भगवंताची इच्छा हीच आहे. हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. आणि हा तर खेळ मांडलेला आहे फक्त, याच्यामध्ये रमून नको बसू. अरे नरा या जगती तू, तुला मगाशी महात्म्याने सुंदर अवतरणीचा शब्द ठेवला, कशासाठी पाठवलेला आहे तुला? ज्याला तू साध्य म्हणत बसलेला आहे ते साध्य आहे नाही सत्संगाची. अरे हे तर फक्त रमण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत. याच गोष्टीमध्ये एवढ्या रमला म्हटले, आणि जे प्राप्त करायचं होतं, जो साक्षात्कार, देवाला तेव्हा आनंद आहे ज्या दिवशी तो कळेल, कारण त्याला सगळी सृष्टी रचलेली आहे. तो निर्माता आहे, तो जगाला सांभाळणारा आहे, पोचणारा, सगळं करणारा तो आहे. मग जो असा ज्ञानी महात्मा पूर्ण सद्गुरूंच्या कृपेने त्याला ओळखतो, अरे भगवंतापेक्षा जास्त आनंद कुणालाच नाही हो. भगवंतापेक्षा आनंद कुणाला होणार आहे त्याच्या प्राप्तीचा? ज्ञानोबा सुंदर समोर एक प्रमाण देतात. काय म्हणतात? बालका लेवविले लेणे, तर या शृंगार बाळ काय झाले? पर सुखाचे सोहळे भोगले मातेची याद देखी. म्हणजे लहान लेकरू एखाद्या बाईचं असतं, एखाद्या स्त्रीचं असतं, तर त्या मुलाला जशी आई एवढा नट्टापट्टा करते, त्याला आंघोळ घालते, त्याला पावडर लावते, गंध घालते, नवीन कपडे घालते, किती सुंदर दिसतं ते बाळ. 2-4 महिन्याचं, 6 महिन्याचं बाळ किती सुंदर दिसतं. त्या बाळाला त्यातलं काय करत असतं सांगा? त्या एवढ्या नट्टापट्टा केलेल्या बाळाला त्या गोष्टीचा काय आनंद आहे सांगा? बालका लेवविले लेणे, तया शृंगारा बाळ काय झाले? पण सुखाचे सोहळे भोगणे मातेची अतिथी. पण आईच्या डोळ्याचे सुखाचे जे सोहळे आहेत ना, त्याची तुलना होऊ शकत नाही. 10 वेळा पप्पी घेईल पण आईचं मन भरत तैसे सुखाचे आगवे, जवळजवळ तुझला भावे, तव आमचे सुख तुलावे ऐसे. भगवंत अर्जुनाला समजवत आहे, अर्जुना जसं ते आईला मुलाचं जेवढं चांगलं होईल तेव्हा कौतुक वाटतं ना, तसं म्हणजे जेव्हा तुला सुखाची एक गोष्ट प्राप्त होते ना, अरे तुझ्यापेक्षा डबल आनंद मला होतो. म्हणजे आपण काय म्हणतो, 10 वर्ष सत्संगाला जातोय, माझ्यात सुधारणा नाही आहे, काय भ्रमत आहे आपण सत्संगाची? आपल्यापेक्षा आनंद गुरु द्यायला दिलाय, गुरु द्यायला झालेला आहे महाराज. कारण मालकाला जास्त आनंद होतो जेव्हा लेकरू खुश असतं, आनंदी असतं ना, आईला त्याचं समाधान जास्त असतं. म्हणजे तव सुखाचे आगवे, जवळजवळ तुझला भावे, तव आमचे सुख दुनावे. डबल म्हणले, दुनावे म्हणजे 2दा. असा माझा सद्गुरू आहे महाराज. हे त्याचं ज्ञान आहे. हे काही उगाच सांग्या वांग्याच्या गोष्टी नाहीये, हे कुठनं काहीतरी आलेली गोष्ट नाहीये, अंतरायाच्या गोष्टी नाहीये, 2-4-5 वर्षाच्या गोष्टी नाहीये. हा कोणता पंत नाही, संप्रदाय नाही, आता आला 4 दिवस चालला निघून गेला. मला पुराण काळापासून हे ज्ञानाची गंगा चालत आलेली आहे. याला आधार आहे, याला शास्त्र आहे, याला पुराण आहे. सगळ्या वेद धर्म ग्रंथ शास्त्रांनी याचा दाखला दिलेला आहे, ग्वाही दिलेली आहे. जे आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती आपण म्हणतो ना, या प्रचित्या कसोटीत पणाला लावा महाराज. जोपर्यंत हे ज्ञान कळत नाही ना, परमात्मा साक्षात्कार होत नाही ना, तोच ज्ञान, तेच परमात्म्याचं रूप जे सत्संगाच्या 11व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला दाखवलं, जे गीतेमध्ये लिहून आहे, तुम्ही ज्याचंही धर्मग्रंथ ग्रंथाचं वाचन करत असाल त्यामध्ये लिहिलेलं आहे, ते जोपर्यंत मनाला पटत नाही ना महाराज, ह्या पंडाल सोडायची गरज नाहीये. हे सत्य आहे म्हणून एवढ्या रोखठोकपणे सांगतोय. आणि हेच ते कर्म आहे, हेच ते कर्म आहे. जसं आपण म्हणतो माणसाच्या शरीरामध्ये जन्माला आल्यानंतर कर्म करणं आहे, आणि या कर्माचा गुंता एवढा वाढत जातो ना, मनुष्य त्या कर्मामध्ये फसून जातो. एक कर्म करतो, ते फेडायला दुसरं करतो, त्यात फसून जातो, तिसरं करतो, चौथं करतो. हे चालूच आहे, चालूच आहे, चालूच आहे. मग यातनं बाहेर कधी पडणार? कसं पडणार? दुसरा कोणता उपाय नाही आहे, त्याला सुद्धा कर्मच करावं लागेल. आणि ते कर्म हे आहे. सद्गुरूंच्या प्राप्तीनंतर, ब्रह्मज्ञानाच्या साक्षात्कार झाल्यानंतर ते ज्ञान प्राप्त करून सत्संग सेवा करणं, हेच त्या कर्मावर उतार आहे. ज्ञानोबरायांनी 12व्या शतकामध्ये याच्यावरती ओव्या लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही पहा, सत्संगाची थोडंसं विज्ञानाचं युग आहे, गुगलवरती तुम्ही सर्च करून पहा. विज्ञानाचा वापर करा सत्संगाची. जे आपण म्हणतो, एखाद्याला सापाचा दंश झाला, त्याला आपण दवाखान्यात नेतो, त्याला डॉक्टर इंजेक्शन टोचतात, 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवतात आणि त्याला वापस पाठवतात, बरोबर ना? जे सापाला साप चावल्यानंतर सत्संगी रोग्याला दिला जाणारा जो डोस आहे, तो काय आहे मला सांगा तुम्ही. विज्ञानाचा शोध घ्या तुम्ही. मी काय सांगतोय, निरंकारी मिशन तुम्हाला आत्मज्ञान द्यायला आलेलं आहे. बाकीच्या सगळ्या ज्या ज्ञान आहेत ते तुम्हाला जीवन जगण्यासाठी आवश्यकच आहे. आपण विज्ञानाच्या युगामध्ये आहोत, पण थोडंसं त्याच्या पुढे जाऊन
जाऊन सत्संगीची आत्मज्ञानापर्यंत पोहोचलाय. प्रवास आपला तिथपर्यंत आहे. थोडस पहा सत्संगीची साप चावल्यानंतर जे औषध देतात ना ते सापाच्याच विषापासून बनवतात. प्रेमाने बोला. याचा शोध 1890 मध्ये लागला. कधी? 1890 मध्ये लुई पाश्चर नावाचा एक सायंटिस्ट आणि त्याच्या मित्राने सत्संगीचा शोध लावला की सापाचं विष काढायचं आणि त्याच विषापासून अँटीबॉडीज तयार करायच्या. घोड्याला ते विष हळूहळू टोचायचं, त्याचं रक्तातनं त्या अँटीबॉडीज काढायच्या, मग ज्याला साप चावलाय त्याला त्या टोचायच्या, म्हणजे साप चावल्याचा उतारा होतो. हे कधी शोधलं? 1890-91 मध्ये. ज्ञानोबा यांच्या 12व्या शतकाच्या ओव्या काढून पाहावं. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुद्धा जैसी रस रीती मरिता राखला विशो. काय म्हणतात ज्ञानोबा या? कर्मे कर्मबद्धता, कर्मानच माणूस एवढा बांधून जातो. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडली पांडी सुद्धा, म्हणजे मुमुक्ष तो ज्ञान प्राप्त करून घेतो ना तो याला सोडवू शकतो. कसं? जैसी रस रीती मरिता राखला विशो, म्हणजे जसं रस म्हणजे प्रक्रिया केलेलं, ज्याच्यावरती विषावरती प्रक्रिया करूनच तसं अँटीबॉडीज तयार केले जातात. कधी केले? 12व्या शतकात ज्ञानेश्वरी हो. आणि आपण म्हणतोय विज्ञान किती प्रगत झालेलं आहे. मला विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे. मला सांगा आजपर्यंत ज्वारीचा एक दाणा तयार करता आलाय का? रक्ताचा एक थेंब तयार करता आलाय का? काय करतोय? विज्ञानाने जे परमात्माने तयार केलेली सृष्टी आहे याच सृष्टीमध्ये सगळं घेतलेलं आहे आणि आपल्याच साधू संत पीर पैगंबरांनी लिहून ठेवलेले आयुर्वेदाचा आधार घेतला, यजुर्वेदाचा आधार घेतला, सामवेदाचा आधार घेतला. या सगळ्या वेदांचा आधार घेऊनच सत्संगजी शोधून 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 जशी मी सुरुवात केली होती, संजय धृतराष्ट्राला सांगतोय की तिथं असं सुरू आहे. आज आपण टीव्हीवरती तेच बघतो. अमेरिकेमध्ये क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे, आपण आपल्या टीव्हीवरती पाहतो. कशावरून? विज्ञानाचा आधार कुठून आला? ज्ञानोबरायांच्या ओळख त्याच्यासाठी. बरोबर ना? ज्या विमानाची गोष्ट आपण 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये निघतो, एका तासामध्ये दिल्लीला नागपूरला पोहोचतो, महाराज हे याची सगळे प्रमाण आपल्या रामायणामध्ये आलेले आहे. विज्ञानाने काय केलेलं आहे? परमात्म्यानं रचलेली रचना आहे ना. फक्त आणि फक्त त्या गोष्टींची सांगड घालून स्वतःचे तर्क वितर्क लावून सत्संगाची माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठी जे सोयी साधन आहेत तेच केलेले आहेत. पण त्याचे दुष्परिणाम एवढे झाले महाराज. आज साधनानं माणसं अगोदर बोलायसाठी एकमेकाशी धडपडायची हो. 50 पैशाला एक कार्ड भेटायचं, 50 पैशाला एक कार्ड भेटायचं, त्याच्यावरती नाव पत्ता लिहून एक 2 ओळीची चिठ्ठी पाठवायची महाराज. 1 महिन्यानं त्याला पोहोचवायची समोरच्याला आणि तिकडून त्याचं उत्तर यायचं दुसऱ्या महिन्यामध्ये. एक साधा संदेश, कसा आहेस, ठीक आहे का, काय चाललंय, एवढं विचारायसाठी 2 महिने लागायचे. कशावर? पत्र पाठवायची पद्धत महाराज. आता काय आलेलं आहे? आता काय आलेलं आहे? मोबाईल आलेला आहे ना. बुजुर्ग माता बहिणींच्या सुद्धा हातात मोबाईल आहे. मला दाखवते. प्रेमाने बोला महाराज. ज्या गोष्टीचा वापर माणसाची बोलायसाठी करायचा होता ना, आज सांगा माणसाची बोलायची बंद झालेली आहे. तो बोलणं शक्य आहे ना, 2 मिनिटांमध्ये बोलू शकतो ना, पण तीच माणसं दुरावलेली आहेत. घरामध्ये 4 जण जरी बसले असले एकत्र एका सोफ्यामध्ये, अगोदरच्या काळामध्ये जेव्हा आम्ही लहान होतो मोबाईल नव्हता, उन्हाळ्याचे दिवस असायचे, लाईट नसायची, तेव्हा सगळी भावंड आम्ही एकत्र बसायचो, गप्पा गोष्टी खेळ मौज मजा करायचो. अशाच उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या, आंब्याच्या झाडावर खेळ, याच्यावरती खेळ, त्याच्यावरती खेळ, हे सगळं लुटायचो. आज किती मुलं बाहेर पडतात घराचं सांगा ना. घरामध्ये 4 जरी बसले असले ना, आई वडील आणि त्यांची 2 मुलं, प्रत्येकाचे स्वतःचे मोबाईल आहेत. कुणीही कुणाशी बोलत नाही, प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये रमलेला आहे. महाराज विज्ञान जवळ घेऊन चाललंय की दूर घेऊन चाललेला आहे? गली की किसी मोड़ पे टूटा हुआ मकान है अपना, अरे मकान कैसा ये तो सर जहां है अपना, अब भी बुढ़ापे में कमा के खाता हूं मेरी खुद की रोटी, अरे किससे कहूं कि बेटा जवान है अपना. आज शोकांतिका, आज लाज वाटते माणसांना सांगायला की हा माझा मुलगा आहे. नाही ही अवस्था. सांगा ना तुम्ही, वृद्धाश्रमांची संख्या वाढल्या पाठीमागचं कारण काय आहे? एवढा विज्ञानानं प्रगत केलेला समाज, एवढा सत्संगाची भौतिकतेनं वाढलेला समाज, महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या एवढी असण्याचं कारण हे विज्ञानाचं यश आहे. विज्ञानाने काय केलेलं आहे? जे तयार भगवंताने केलेलं आहे त्याचा सगळ्यांना फक्त सत्संगाचा लाभ व्हावा एवढंच केलेलं आहे. पण माणसाला त्याचा लाभ घेता आला? सगळी जी सृष्टी आहे, जसं मगाशी आदरणीय पाटील जर सांगत होते सत्संगाची की जेवढी रचना आहे, भूचर, खेचर, उभयचर, सगळे प्राणी, जीव, जंतू, पशु, पक्षी, हे सगळं विज्ञानानं काय केलं माहितीये का? फक्त त्याचं क्लासिफिकेशन केलं, नवीन काही तयार केलं. जाणकार मुलं ज्यांची 10वी 12वी झाली असेल, 12वी ज्यांचं सायन्स आहे त्यांना विषय कळेल. विज्ञानानं काय केलं? या सगळ्या जीवसृष्टीचं फक्त आणि फक्त क्लासिफिकेशन केलं. काय? प्रोटोझोआ, पेरिफेरा, सिलेंड्रेटा, प्लॅटिहेल्मिंथिस, निमॅटोहेल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकानोडर्मेटा, हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा, या सगळ्यामध्ये सगळे जीव, जंतू, पशु, पक्षी आले. विज्ञानानं फक्त हेच केलं
आणि माणसाने काय केलं पुढे जाऊन, तू या धर्माचा, तू त्या धर्माचा, तू त्या जातीचा, तू त्या पंथाचा. माणसानं असं क्लासिफिकेशन केलं. महाराज माणूस माणसापासून दुरावच आहे. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आज मला सांगा ना, माणसाला भीती सगळ्यात जास्त कुणाची आहे हो? सगळ्यात जास्त भीती कुणा? घराला कुलूप कशासाठी लावून आलो आपण सत्संगाला? एखादं कुत्रे घरात सिरियल म्हणून? माणसाला भीती आहे कशासाठी? एवढे मोठे अनुदान, लाखो करोड रुपयांचं देशाचं बजेट आहे सगळे फक्त आणि फक्त डिफेन्स वरती. कशासाठी? की तिकडचे 4 प्राणी येतील आणि आपल्या देशामध्ये चरून जातील म्हणून. अरे बाबा क्या कशासाठी हा प्रयत्न कशासाठी आहे? अरे फक्त आणि फक्त माणसाचाच माणसाला धोका आहे. निरंकारी मिशन त्याच माणसाला. कागज की कश्ती पे सवारी का शौक था, अब ये शिकायत है की किनारा नहीं मिलता. अरे कागदाच्या ओढीमध्ये बसलेला आहे, कशाला किनारा मिळणार आहे? ज्याला सुख म्हणत बसले, ज्याला माझं म्हणत बसलेलं आहे, एक कोणतीही गोष्ट कामाला येणार नाहीये. म्हणून ते ज्ञान प्राप्त करून घ्या, जे तत्वज्ञान परमात्म्याचं आहे तेच ज्ञान कामाला येणार आहे. सद्गुरु केवळ येईल कामी आणि कशाचे काम नव्हे, अवतार लेख मागे भक्ताचा, यमराजाचे काम नव्हे. बाकी काही नाही. एक दिवस थांबणार आहे, हा श्वास थांबणार आहे, इथंच सगळं संपणार आहे, शरीर देह इथंच पडून राहणार आहे, पण तो निघून जाणार आहे ज्याला आपण ओळखलेलं नाही आहे. म्हणून त्याची ओळख करून घ्या. ज्ञानोबराय पुढे एक समजून सांगतात की म्हणतात, कवन एक काकुळती पळता पवन गती, दू पाऊली औचिती कुवा माझी पडला. म्हणतात एखादा वाऱ्याच्या वेगाने धावत सुटलेला आहे, पुढे जर जायचं त्याला महत्वाचं काम आहे, कवन एक काकुळती पळत असे पवन गती, एवढ्या वेगाने धावतोय आणि त्याला अचानक समोर समजलं की समोर फार मोठी विहीर आहे. एक पाऊल अगोदर समजलं की तर फार मोठी विहीर आहे. काय करणार आहे तो? कवन एक काकुळती पळत असे पवन गती, पण दू पाऊली औचिती कुवामध्ये पडला. आणि एक पावलावरती समजलं की पुढे आता पडणं आहे. काय करू शकतो माणूस? काहीच नाही करू शकत. तर या पडण्या आले होते, पडणच कुवा या पडवते नाही, म्हणून तेथे पडावेची पडे. मृत्यूचं वर्णन करताना ज्ञानोबराय सांगतात, ती उपमा दिलेली आहे. ती जी विहीर आहे ना, कुणालाच माहित नाही कुणाची किती लांब आहे. आपण ज्याला खड्डा म्हणतो ना, स्वतःसाठी काढलेला असं म्हणून. विहीर जरा जास्त अवघड झालं, स्वतःसाठी काढलेला खड्डा म्हणून किती दूर आहे कुणाला माहित नाही. धावत सुटलाय, उठला की काम करतोय, धावपळ हे धडपर्यंत झालं. एवढी धडपड सुरू आहे. रक्ताचं पाणी केलं, हाडाची काळं केलं, दिवसाची रात केली, मांडीचा चौरंग केला, लेकरं बाळ हे सगळं कधीपर्यंत धावतोय? दू पावली औषधी कुवामध्ये पडलं. मग समोर आल्याबरोबर कळालं की याच्यामध्ये पडणं. तर या पडणे आरोते पडलं चुकवा या परवते नाही, म्हणून तेथे पडावेची पडे. पडण्याशिवाय दुसरा मार्गच नाही आहे. पडायच्या अगोदर ह्या देवाची प्राप्ती करून घ्या, म्हणजे निश्चिंत होता येईल सत्संगाची. जो तुकाराम महाराजांनी आणि हे संत जे तुम्हाला तिथपर्यंत नेऊ शकतात. संत गुरु परमात्मा तीनो एक समान, संत मिळावे गुरु से और गुरु मिळावे राम, हे संतच आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी संतांच्या चरणावरती विनंती केली. दुसरं कोणी तुम्हाला इथे आणून बसवू शकत नाही. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हे जी कृपादान तुमचे मत. आठवण तुम्ही काय म्हणतात, संतांना विनवणी करतात, पांडुरंगाला सांगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. काय सांगतात सत्संगाची? भगवंताला तुम्ही सांगा, कारण संत सत्संगाची भगवंताशी आपली भेट करून संत मिळावे गुरु से और गुरु मिळावे राम, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आणि काय म्हणतात सत्संगाची? अनाथ अपराधी पतित आगळा तरी पाय वेगळा करू नका. संतांच्या चरणावरती मागणं आहे, किती अनाथ अपराधी पापी असू दे, पायापेक्षा वेगळं करू नका. संत म्हणले देवाला ऐकलं नाही तर, कारण आपले असे एवढे झेंडे लावले म्हणतात ना, असे झेंडे लावलेले असतात की आपली बाजू कुणीच घ्यायला तयार होत. संत म्हणले जर तुझी बाजू देवाला ऐकली नाही तर, तेव्हा सत्संगीचे समोरचं मागणं आहे. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझा हरी उपेक्षणा. एकदा संतांनी देवाकडे साकडं घातलं ना, जीवनाचं कल्याणच आहे महाराज. तो श्वास थांबायच्या अगोदर या ज्ञानाची प्राप्ती करून घ्या, कारण एक दिवस जाणार आहे, सगळं कमवलेलं इथंच थांबणार आहे. आपण जीवनाची भयान वास्तवता मागच्या 4 वर्षामध्ये पाहिलेली आहे. काही सांगी मागी पुराणाच्या गोष्टी नाही आहे. मृत्यू जवळनं पाहिलेला आहे, जवळनं प्रत्येकाने अनुभवलेला आहे. जो श्वास फुकट मिळालेला आहे, ऑक्सिजन फुकट मिळालेला आहे, लाखो रुपये खर्च करतो म्हणलं तरी ऑक्सिजन मिळालेलं नाही आहे. याच डोळ्यानं पाहिलं ना आपण, याच देहामध्ये पाहिलं ना आपण, आपली कोणती संपत्ती कुणाच्या कामी आलेली मला सांगा ना. लाख रुपये देतो पण मला फक्त एक बेड अवेलेबल करून द्या, तरी सुद्धा बेड अवेलेबल झालेला नाही. याच डोळ्याने बघितलं ना आपण.
बरोबर ना? पुराणातल्या गोष्टी सांगतो त्याच्यावर विश्वास नाही, आपणच बघितलं नाही. अरे स्वतःच्या मुलांनी आपल्या आई वडिलांचे मृतदेह घेतले नाही ताब्यात, याचा कोणी वारस नाही म्हणून बेवारस त्याला सातसंगीत दहन करण्यात आलं. याच डोळ्यानं बघितलं ना. अरे मुलांनी सातसंगीची बायकोनं आपल्या नवऱ्याला भाकरी दिली नाही हो, खिडकीतनं आत बांबूला काठी बांधून त्याला समोर पिशव्या अडकवून खिडकीतनं आत भाकरी दिल्या हो. याच संसारामध्ये दूरच आहे का? 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अरे मग एवढी 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 अस्थिर असणारी गोष्ट त्याला सत्य मानून बसलेलं आहे, कसं कल्याण होणार आहे? संत जागे करायला आलेले आहेत. क्षणोक्षणी हाच करावा विचार, करावया पार भवसिंधू नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावध हो म्हणले, सावध हो. याच ठिकाणी ती सावधानता आहे. संत जागे करायला आले. जो सावध झाला जीवनाचं कल्याण केलेलं आहे. नंतर मग एक दिवस असंच निघून जाणार आहे, कुणीही विचारणार आहे. सगळं जागेवरती पडलेलं आहे, सगळं जागेवरती जिथे आहे तिथंच पडलेलं राहणार आहे महाराज. पण एकदा हा आत्माराम निघून गेला ना, त्या माणसाला कुणी थांबवत नाही. कुणी घरातले पहिल्यांदा म्हणतात बाहेर काढा, भावकीचे लोक म्हणतात घेऊन चला, नेल्यावर पाहुणे रावळे म्हणतात दादा आधी तुझ्या किती वेळ वाट पाहिजे. एवढी अस्थिरता, एवढी अशाश्वतता या देहाची. ज्याला सत्य मानून बसलेलो आहे, सत्य जे आहे ना ते पचनी पडत. बहु मृगजल देखून डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गिळाला. काय म्हणतात ज्ञानोबराया? कितीही ज्ञान द्यायचा प्रयत्न केला, समजवायचा प्रयत्न केला ना, नाही गिळू वाटत. तसं लहान लेकरू औषध अजिबात घेत नाही. आई किती प्रयत्न करते हो, एखाद्या वस्तूत घालून दिलं की नाही, वस्तू खाते पण लाडवात तेवढी गोळी हळूच बाजूला काढते. बरोबर ना? बहु मृगजल देखून डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गिळाला. तोडीला परीस बांधला गळा, शुक्तिका लाभे. किती शोकांती काय सांगा ना. अरे अमृत पाजत आहे म्हणजे हे ज्ञान म्हणजे अमृतापेक्षा कमी आहे का? मला सांगा ना. हे ज्ञान अमृतापेक्षा कमी आहे काय? पिलं जात नाही म्हणून पाजत आहे. थुंकी जे अमृताचा गिळता गिळाला. अरे हे गिळता येत आहे ब्रह्मज्ञान, अमृत गिळता येता. थुंकायची कशी काय तुला हौस आली रे म्हणले अर्जुना. तोडीला परीस बांधीला गळा, शुक्तिका लाभे. अरे म्हणले शिंपल्यासाठी गळ्यात परीस बांधलेला तू तोडायला लागलायस म्हणले अर्जुना. का तुला समजत नाही? अर्जुन म्हणते तेव्हा मला नको आहे विश्वरूप, हे नको म्हणले. मला भीती वाटायला लागली या रूपाची, कारण मला तू माणसाच्याच देहात बरा आहे, फक्त माणूसच बरा आहे, 3.5 हाताचाच बरा आहे म्हणले. मला नको म्हणले हे विश्वरूप नको म्हणले मला. भगवान समजवतात अरे अर्जुना हे कुणालाच दिलं नाही मी, हे ऐश्वर्य म्हणलेलं आहे, ऐश्वर्य महातेज. अरे हाता आलं सहज आणि हे तर तुझं गजबज होय. अरे म्हणले जे मी कुणाला दाखवत नाही, सगळ्यांपासून लपवून ठेवलं, ते तुझ्या समोर उघड करतो मी, तुला इथं गजबज व्हावी. काय सांगता शोकांती काय शोकांतीच्या शिवी दिली भगवंताना. कवनिया म्हणजे नेनसी गावंडिया. काय म्हणतात भगवंत अर्जुनाला? अरे नेनसी गावंडिया. अरे म्हणले अर्जुना किती शोकांती काय म्हणले रे तुझी. अंग सांडून छाया आली ना तोशी. अरे माझं रूप सोडून तू माझ्या सावलीला मिठी मारायला बसलायस म्हणले. कसलं ज्ञान आहे तुझं? नाही म्हणले हेच करा, परमात्म्याचं ज्ञान आहे. तुला भक्ती करायचं असेल ना हेच रूप प्राप्त करावं लागेल. शरीर रूपाने तुझं कल्याण होणार नाहीये. हे रूप जरी घोर विकृतनी थोर तरी कृतनिश्चयाचे खरं हेच खरे. हे रूप घोर असलं, थोर असलं, विशाल असलं, चराचरामध्ये असलं, अणु रेणू सगळीकडे व्याप्त असलं, ते तुला माणसाच्या स्वरूपामध्ये दिसत नसलं तरी तेच रूप खरं आहे. मनुष्याचा देह भास आहे म्हणले. आज सद्गुरूला शरीर समजायची चूक माणसं करतात ना. भगवान कृष्णाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. काय म्हणतात? एरवी दिठी वेदनी कवळे, ते चांदण्या ते म्हणे पिवळे, तैसे स्वरूपा माझी मज निर्मय देखती दोष. ज्याला काळवे होते ना त्याला सगळं जग पिवळं दिसायला लागते महाराज. जगाचा दोष नाही, काळवे आपल्याला झालेले म्हणून जग पिवळं दिसायला लागले. पुढे समजवतात की ज्वरे विठाळले मुख, ते दुधाते म्हणे कडू विक, ते अमनुष्य मानती माते. म्हणजे ज्याला ताप आलेला आहे त्याला अमृतासारखं दूध सुद्धा कडू लागतं, पिऊ वाटत नाही. तसं म्हणले ज्याला आध्यात्मिक भक्ती करत असताना ज्याला सात्संगीची मोह माया अहंकार याचा ताप येतो ना, तो मी अमनुष्य असताना मला माणूस म्हणायची चूक करतात. आणि ती चूक दुरुस्त करायची असेल ना, आज निरंकारी मिशन तो दरबार खुला केलेला आहे. इथं सगळे जण या. कुणी कोणत्या धर्म ग्रंथ पंथाचा अभ्यास करत असेल या, कुणी कोणत्या जातीच्या पंथाचा कोणाचे अनुयायी असेल त्यांनी या, कुणी या धर्माचा हिंदू मुस्लिम सगळे या, कारण हे सगळ्यांसाठी ज्ञान आहे, पुन्हा एकासाठी नाही आहे. निरंकारी मिशन आज ते करतंय. शैतान को इंसान बनाना सबके बस की बात नहीं है, गूंगे से भी गीत गवाना सबके बस की बात नहीं है. अरे हिंदू के घर हिंदू खाता,
मुस्लिम के घर मुस्लिम, अरे सबको एक थाली में खिलाना सबके बस की बात नाही आहे. हे फक्त निरंकारी मिशनचा परमार्थ आहे, जिथं सगळ्यांना इथं बसून सकलांची येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नावे. तर या सत्संगाची बोलायला हा विषय फार मोठा आहे सत्संगाची, पण जाणणं हे फार महत्वाचं आहे. आज दया करा, कृपा करा. बोलतच राहिले परमार्थामध्ये, बोलतच राहिले महाराज. त्याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणले, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव व्हावे. आजपर्यंत तुम्ही विठ्ठल बोललेला आहे. आज डोंगरे महाराज ज्ञान प्रचारक महात्मा आलेला आहे, तो विठ्ठल पाहून घ्या आणि त्याच्यानंतर मग करावा विठ्ठल, जीव भावे. तर या सत्संगाची आता वेळ भरपूर झालेला आहे. 10 अधिक शब्दांचा सहारा घेणार नाही. तुम्हाला सर्व साधू संत माय बापांच्या चरणी करबद्ध प्रार्थना करतोय. एखादा सत्संगाची वाणीमध्ये अयोग्य शब्द गेला असेल तर उदाहरण क्षमा करा. करविली तेवढी केली कटकट, वाकडी की नीट देव जाणे, अकल पायुष्य भावे तया पुढा, माझी या सकळ हरीचा दासा. कल्पनेची बाधा नको काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदाचा भाविकासी, नामा म्हणे त्या भावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. प्रेमाने बोला.